राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 40 ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा लवकरच जमा होणार, दिले तातडीने आदेश। त्यानंतर पाहणार आहोत कर्जमाफी, त्यानंतर पाहणार आहोत लाडकी बहीण योजना। या योजने अंतर्गत तुम्हाला एकच काम करायचं, त्यानंतर तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। त्यानंतर मोफत गॅस बद्दल महत्त्वाची अपडेट, नियमित कर्जफेड शेतकरी सोडून या शेतकऱ्यांना देखील 50,000 रुपये मिळणार, मोठी घोषणा। अशा अनेक 40 महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतील ओरिएंटर इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप 1877 कोटी रुपये न दिल्याने 6 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे। त्यासोबतच युनायटेड इंडिया कंपनीला 32 कोटी तर भारतीय कृषी विमा कंपनीला 200 कोटी रुपयांची देणे आहे। याच दरम्यान विम्याच्या हप्त्यांपेक्षा भरपाईचे दावे कमी असल्यामुळे 7 विमा कंपनीकडून राज्य सरकारला 1372 कोटी रुपये परत मिळणार आहेत। गेल्या वर्षीचा पीक विमा रखडला, राज्य सरकारकडून 1877 कोटी रुपये शेतकऱ्यांचे येणे आहे। हजारो शेतकरी वंचित आहेत, तर 31 ऑगस्ट पूर्वी या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई मिळणार। तर आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणते 6 जिल्हे आहेत हे पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। याच्या नंतरच्या म्हणजेच की पुढील व्हिडिओमध्ये याबद्दलची अपडेट आपण सविस्तर देणार आहोत। मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषय देखील महत्त्वाचे आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफींचा विषय महत्त्वाचा आहे। याविषयी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहेत। सरकार कशी कर्जमाफी देत नाही हेच पाहतो। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे राहिले आहेत, शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे। सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवत आहे। सरकार कर्जमाफी कशी करत नाही ते पाहतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मराठा आंदोलनासोबत शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील कसे आंदोलन उभारणार, सरकार दरबारी त्यांची कशी दखल घेतली जाणार, हे आंदोलन कसे असणार याबाबत निश्चितता नसली तरी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे राज्यांचे लक्ष लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्यापही अनेक महिलांनी घेतला नाही। कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक नसणे, बँक खाते अकाउंटशी लिंक नसणे अशा अनेक कारणामुळे महिलांचे पैसे त्यांच्या खात्यात पडले नाही। त्यासोबतच अर्जांबाबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहेत। हे संभ्रम आता चुटकीसरशी दूर होणार आहेत, त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू केला। यामध्ये लाडक्या बहिणींना 98 61 71 71 71 या क्रमांकांशी संपर्क साधून लाडकी बहीण योजने संदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत। या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासाच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत। मोफत गॅस सिलेंडर पाहिजे असतील तर ई-केवायसी करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एजन्सीत करावे लागणार नोंदणी, लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। जळगाव येथील मळगाव परिसरामध्ये वादळाने ज्वारी, कापूस, मका आडवे पडले, मेहनत गेली वाया, पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांची मागणी। राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक 29 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार। मुख्यमंत्री वयश्री योजना 2 लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत। पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस 72 तासांच्या आत सूचित करावेत, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले। नागरिकांना मिळणार मोफत वीज आणि 75,000 रुपयांची सबसिडी, PM सूर्यघर योजनेसाठी अर्ज करावा। फवारणी पंपासाठी अर्ज केला नसेल तर 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा। पीक विम्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत करा तक्रारी, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन।
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा अनुदान मिळवण्यासाठी लागवड केलेली पिकांची 7/12 वर नोंद करण्यासाठी पीक पाहणीची नोंद केली जात असते। मात्र ॲप चालत नसल्याने ई पीक पाहणी रखडली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांनी बंद पाडला लिलाव, करमाड बाजार समिती व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात पवित्रा। प्रत्येक गावामध्ये योजना दूत, महिन्याला मिळणार 10,000 रुपये मानधन, प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना दूत देण्यात येणार, अर्ज लवकरच करा। जळगाव जिल्ह्यात गरोदर व प्रस्तुत महिलांना अनुदानाची प्रतीक्षा, जिल्ह्याभरात 34,000 महिला पात्र, 2 टप्प्यात मिळत असतात 5,000 रुपये अनुदान। प्रोत्साहनपर अनुदानापासून अजून हजारो शेतकरी वंचित राहिले असून विकास संस्था बँकांच्या चक्रा मारून हे थकले असून शेतकरी मुख्यमंत्र्यांचे लाडके कधी होणार असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे। सोने 71,000 तर चांदी 85,000वर, दिवाळीत आणखीन भाव वाढणार, भावात चढउतार सुरूच। सण उत्सव व लग्न सराईमुळे दागिन्यांची खरेदी वाढली। पावसाने उघडीप दिली नाही तर खरीपांच्या पिकावर पाणी फिरणार, शेतकऱ्यांची उडाली झोप, अति पावसाने पिके पाण्यात जाऊ लागली। विदेशवारी म्हणजेच की विदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांवर आरोग्य विभागांचा कटाक्ष, मंकी पॉक्सचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। कांद्यांनी ओलांडली 65, सामान्यांच्या डोळ्यात पाणी, होलसेल मार्केटमध्ये 40 पार। स्वयंपाकातील फोडणीची टेस्ट गेली, लसणाचा दर 300च्या वर पोहोचला। महाविकास आघाडीचा सोयगावात मूक मोर्चा, खुलताबादेत निर्देशने म्हणजेच की बदलापूर येथील घटनेचा निषेध, राज्य सरकारवर जोरदार टीका। घर कामासाठी वेटर, नर्स, विदेशात नोकरी, सरकार देणार प्रशिक्षण, 4 क्षेत्रांमध्ये अनेक तरुणांना रोजगारांची संधी झाल्या उपलब्ध। सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य 5,000 रुपये अनुदान मिळणार, सरसकट अनुदानाच्या आदेशांची उत्सुकता, 5.5 लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी। कोरोना पसरतोय पाय, 1.5 महिन्यात 37 रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क, करा तपासणी। अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील। शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन व संत्रा बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले, परंतु ई पीक पाहणीची अट असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी ई पीक पाहणीची अट शिथिल केल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। ज्येष्ठांना 3,000 रुपये, वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करा, थेट बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार। सामूहिक सोहळ्यात लग्न लावा, 20,000 रुपये मिळवा, समाज कल्याण विभागाअंतर्गत कन्यादान योजनेला मिळणार आधार। हवामान खात्यांचे अनेक अलर्ट, राज्यात पावसाची हुलकावणी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अंदाज शेतकऱ्यांना ठरत आहे फायद्यांचा। लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार, सुधीर मुनगंटीवार बल्लारपुरात रक्षाबंधन कार्यक्रमाअंतर्गत दिली माहिती। राज्य शासनाच्या वन मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची झाडे तोडली तर प्रत्येक झाडाला 50,000 रुपये दंड आकारण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे। तरी हा अन्यायकारक निर्णय रद्द करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व कामगार संघटना अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे। पीक विमा नुकसानीची रक्कम वेळेत न मिळाल्यास 29 ऑगस्टला धरणे आंदोलन करणार, सतीश सावंत यांचा इशारा, शेतकऱ्यांना रक्कम देणे गरजेचे। डी फार्मसी प्रवेशासाठी 28 ऑगस्ट पर्यंत करा नोंदणी, 30 ऑगस्टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार, 5 सप्टेंबरला लागणार अंतिम यादी। मोदी सरकारची मोठी घोषणा, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पुन्हा खुली केली तिजोरी, 50,000 मिळवण्याची संधी, यासाठी शेतकऱ्यांनी 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचा। कृषी उन्नती योजना आत्मा अंतर्गत 2024-25 या वर्षासाठी राज्य, जिल्हा आणि पंचायत स्तरावर विविध कृषी उपकरणांमधील
एका उत्कृष्ट शेतकऱ्याला गौरविण्यात येणार आणि या योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण शेतीशी संबंधित उपक्रमामध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आणि या निवडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ बक्षीसच नाही तर 50,000 रुपयांपर्यंत रक्कमही दिली जाणार आहे। केंद्र सरकारची महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी घोषणा।